समजा बेडवर लागवड केली, ट्रॅक्टरने बेड बनवतो किंवा मग आपण जी लागवड करताना खड्डे घेतो. मग काय होतं ती माती नरम केल्यामुळे जेव्हा आपण झाड लावल्यानंतर झाडाला पाणी देतो, त्यावेळेस पाणी पडून ती माती खाली दबली जाते आणि ती माती खाली बसते. एकदम लहानसं असं झाड असतं, त्या रोपट्याच्या नाजूक मुळ्या त्या घट्ट मातीमध्ये त्यांना ऑक्सिजन घेता येत नाही, पाणी उचलता येत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं, की त्या मुळा तिथं सडायला लागतात, कुजायला लागतात. म्हणून आपण जर थोडी काही काळाने जर वारंवार निंदणी करून घेतली, तर त्या अशा नाजूक मुळांना ऑक्सिजन, हवा आणि पाणी पण मिळतं आणि वापसा पण राहतो तिथं. त्याच्यामुळं आपण ह्या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तण जास्त वाढू द्यायचं नाही, निंदणी करून घ्यायची आहे. आणि ज्या नाजूक मुळं आहेत त्यांना ऑक्सिजन कसा मिळेल, त्यांना हवा कशी मिळेल, त्यांना सूर्यप्रकाश आणि त्या ठिकाणी वापसा कसा येईल ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचे. कारण की जे लहान झाड आहे त्याला जास्त पाणी पण सहन होत नाहीये आणि कमी पाणी पण सहन होत नाहीये. मग आपण जर निंदणी करून घेतली तेवढ्या भागात, तर मुळांना वापसा पण होतो, मुळांना हवा पण मिळते आणि जी पापडी तयार होते ती पापडीची ढिलपी निघून गेल्यामुळं आतपर्यंत हवा शिरते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे.